2014च्या जानेवारीला आपण टाईमपासचं मॅजिक पाहिलं. टाईमपास 2चं मॅजिक पाहणार आहोत 2015च्या मे महिन्यात. आणि हा चित्रपट काय असणार आणि ह्याचं म्युझिक काय असणार आपण जाणून घेऊया डिरेक्टरकडनं, म्हणजेच रवी जाधव सरांकडनं. रवी जाधव टाईमपास 2 घेऊन येत आहेत. ही एक वन लाईनच काफी होती प्रेक्षकांसाठी. आणि आता फायनली ट्रेलर आज रिलीज होणार आहे, गाणी आज रिलीज होणार आहेत. तर टाईमपास 1 आणि टाईमपास 2मध्ये एंटरटेनमेंटचा काय फॅक्टर वेगवेगळे झालेले आहेत? खूप ॲक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे एका वर्षात एका खूप गाजलेल्या सिनेमाचा सिक्वल करणं हे खूप डिफिकल्ट आहे. मला वाटत नाही याच्या आधी झालं आहे की एका वर्षात कोणी सिक्वल केलं आहे. दुसरा सिक्वल करताना पहिल्या सिनेमातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही इंटरेस्टिंगली वापरता हेही खूप गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट मग त्यात तुम्ही नवं काय देता हेही खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्यांचा विचार करता खूप सशक्त अशी पटकथा लिहिली गेली. खूप एक कॉमन इन्साईट मला त्यातलं सापडलं की आपलं भूतकाळ आपल्याकडनं काय काय करून घेतो, आपलं पास्ट आपल्याकडनं काय काय गोष्टी करून घेतं. त्यामुळे त्या एका लाईनवरती मग अख्खा एक पटकथा, एक कथा लिहिली गेली आणि खूप गंमत आली करताना. मला मी जितका टाईमपास 1 एन्जॉय नव्हता केला तिथे टाईमपास 2 मी इतका एन्जॉय करतो आहे. कारण इट्स अ फन राईड टू व्हेरी फ्रँकली. आणि आपल्या डे टू डे लाईफमधल्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर टेक आहे. मग माधवभाऊ काय करतात, मग प्राजक्ता काय करते, मग दगडू काय करतात, त्यांचे मित्र काय करतात, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आता काळ जास्त लांब नाही आहे, मला टाईम जास्त लांब नाही आहे. लवकरच आता आता जसा मोठा आता ऑफिशियल थिएट्रिकल प्रोमो आता आला आहे, तसं बाकी आता एक गाणी आता येते, लोकांसमोर येत आहेत, गाण्याचे व्हिडिओ लोकांसमोर येतील आणि लोकांना हळूहळू उलगडत जाईल की ॲक्च्युली काय काय या सिनेमात घडणार आहे. आणि आय एम व्हेरी एक्साइट की लोक कसा रिस्पॉन्स देईल. कारण टाईमपास 1ला सुद्धा मला माहीत नव्हतं की टाईमपास 1 इतकं चांगलं यश मिळेल. टाईमपास 2ला सुद्धा मी अजिबात मनावर बर्डन घेतलं नाही आहे की आपण एका खूप मोठ्या सिनेमाचा सिक्वल करतो वगैरे. आम्ही नेहमीसारखं नॉर्मल जे मी वर्षातनं एक सिनेमा करतो तसा आम्ही केला आहे. आय होप तो लोकांना आवडेल. आणि गंमत अशी आहे की टाईमपास 1 1ला रिलीज होते आणि 3 तारखेला नॅशनल अवॉर्ड मिळतं आहे मला. त्यामुळे दोन्ही आनंदाच्या गोष्टी अगदी 2-3 दिवसात होत आहेत. त्यामुळे खूप हॅपीनेस आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटीची प्रचंड जाणीव आहे. त्यामुळे सतत नवे नवे प्रयोग मी करत राहीन, सतत वेगळ्या गोष्टी लोकांना देत राहीन. सर, ह्या चित्रपटामध्ये मागील चित्रपटाची 2 गाणी नवीन व्हर्जन म्हणून लोकांसमोर येत आहेत. एक ही पोली आणि एक मला वेड लागले. तर ह्या 2 गाण्यांमध्ये काय, म्हणजे आम्ही अगदी झलक ऐकली आहे छोटीशी, पण तीही अगदी आम्हाला नवीन वाटते, अगदी वेगळं गाणं ऐकल्याचं. काय सांगाल? ॲक्च्युली ही पोली साजूकचं आय थिंक व्हर्जन आहे जे आनंद शिंदेंनी गायलं आहे. आणि मला वेळ लागल्याचं कम्प्लीट न्यू सॉन्ग आहे ऑलमोस्ट. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मला वेळ लागलं येतं त्या गाण्यात तेव्हा अंग अक्षरशः शहावा येतो. आणि जसं टाईमपास 1ची गाणी खूप गाजली होती तसं आय एम शुअर टाईमपास 2ची गाणी प्रचंड गाजतील. चिन्मय महेश यांनी अमेझिंग काम केलेलं आहे, अमेझिंग काम. आणि आय एम व्हेरी हॅपी. आय थिंक मला या 5 सिनेमात पहिल्यांदा एका म्युझिक डायरेक्टरवर लागोपाठ दुसऱ्या सिनेमात काम करतात त्या चिन्मय महेश. आमचं अत्यंत चांगलं ट्युनिंग आहे, अत्यंत चांगली वेवलेंथ आहेत आमची. ठाण्यात राहतात, घरापासून 10 मिनटं राहतात आणि ते खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. कारण मी सध्या ठाण्यातच सगळं काम करतो, पण आय लव्ह टू वर्क विथ देम अगेन अँड अगेन. नक्कीच सर. या चित्रपटाचं दुसरं महत्त्वाचं गाणं आहे जे वाऊ वाऊ. ते एक पहिल्यांदा एखाद्या गाडीवर ॲम्ब्युलन्सच्या सायरनवरती गाणं बनलेलं आहे. त्यामध्ये प्रियदर्शनला एक खास स्टेप दिली गेलेली आहे आणि ते विशाल ददलानींनी गायलेलं आहे. हे फुल मोठं पॅकेज आहे एक गाणं. तर ह्या गाण्याचं म्हणजे वाऊ वाऊ हे कुठून आलं? गाणं आत्ता ऑलरेडी गाजतं आहे. ते वाऊ वाऊ म्हणजे ऑलरेडी मी आत्ता परवा एका वरातीमध्ये ते गाणं ऐकलं आणि माझं नेहमी सिम्बॉल असं गाणं वराती वाजायला लागलं, समजा की गाणं लोकांना आवडायला लागलं. ऑलरेडी ते गाणं गाजतं आहे आणि खूप इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे ती. फिल्मचं ऑलमोस्ट ओपनिंग आहे आणि तो दगडू आपल्या बस्तीला ॲम्ब्युलन्स गिफ्ट देतो आणि त्यावेळी त्या सिच्युएशनला गाणं हवं होतं. तर मग असं वाटलं की वाय नॉट ऑन द साऊंड ऑफ ॲम्ब्युलन्स वाव वाव वाव. त्यावरून परत ते अख्खं प्लॅनिंग सुरू झालं. कॅची वर्ड्स लिहिले गेले आत्ताच्या ज्या जनरेशनला जे आवडतात त्या टाईप्स, त्या जी लिंगो हल्ली जी मुलं बोलतात त्या लिंगोचं. आणि विशाल माझा मित्र आहे खूप चांगला जुना. विशालला सांगितलं की तू गाशील का, तो बिझी होता. संडेला नॉर्मली तो रेकॉर्डिंग करत नाही. संडे रात्री 8ला सुरू केलं, रात्री 12-1 पण रेकॉर्डिंग केलं आम्ही आणि अमेझिंग गायला विषय. आणि त्याची एनर्जी म्हणजे सुपरच आहे. तसंच शाल्मली खोलगडे, निखिल डिसूजाचं गाणं, आनंद शिंदेंचं गाणं, आदर्श शिंदे केतकी माटेकरचं गाणं, महालक्ष्मी अय्यर, ऋषिकेश, सगळ्यांनी अमेझिंग काम केलं आहे. आणि हा अल्बम म्हणजे मी गेले इतके दिवस हे म्युझिक ऐकतो आहे, आत्ता ते लोकांसमोर येतं आहे आणि मला शुअर आहे तुम्ही आता गाडीत ती सीडी टाकली की तुम्ही ते 50 वेळा ऐकाल, एवढं शुअर. थँक्यू सर, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द. थँक्यू. कॅमेरामन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.